दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके याचबरोबर भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत हे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालेलं आहे. आणि या संदर्भामध्ये आज पंढरपूरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची काल मंगळवाड्यामध्ये झाली होती आणि मंगळवाड्यातल्या लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करा, सत्तेमध्ये जावा आणि आपली कामं करून घेऊन जनतेला न्याय द्या. त्यानुसारच पंढरपूरच्या बैठकीतसुद्धा अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांना सांगितले की तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करा आणि सत्तेत जावा. त्यानुसार आज भगीरथ भालके यांनी स्पष्ट केलं की ते आता शिंदे शिवसेनेमध्ये लवकरच प्रवेश करतायत. या संदर्भात पंढरपूरमध्ये मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे. आणि अनिल सावंत जे भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितले की आपण शिवसेनेमध्ये जाणार आहोत. दरम्यान यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी सांगितलं की आपल्यातल्या म्हणजे विठ्ठल परिवारातल्या किंवा जे आपण सगळे समविचारी आहोत त्यांच्यातल्या मतभेदामुळं विधानसभेची जागा आपल्याला गमवावी लागली. कारण त्या निवडणुकीमध्ये अनिल सावंत त्याचबरोबर दिलीप धोत्रे मनसे नेते आणि भगीरथ भालके हे तिघंही निवडणुकीला उभारले होते. आणि ह्या तिघांच्या मतांची जर बेरीज विचार केला तर तो 1,30,000 मतं ह्या तिघांना मिळाली होती. तर जे आमदार झालेत भाजपचे समाधान आवताडे यांना 1,24,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती. त्यामुळं जर समजा तेव्हाच आम्ही एकत्र असतो तर विधानसभेचा निकाल हा वेगळा लागला असता असं भगीरथ भालके यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता आम्ही ठरवलेलं आहे की कोणतेही आता मतभेद ठेवायचे नाहीत आणि सगळ्यांनी एकत्रित काम करायचं. आणि त्याचा जो फायदा आहे तो नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून आला आहे. आणि यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा पंढरपूर तालुक्यात जनतेने आपल्याला मतदान केलेलं आहे. त्यामुळं आपापल्या जे मतभेद आहेत आपल्यामधले ते आपण दूर ठेवूया आणि आपल्या चुका दुरुस्त करून पुढं जाऊया आणि नव्यानं सुरुवात करू असं भगीरथ भालके यांनी स्पष्ट केलेलं आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की शिंदे शिवसेनेमध्ये आपण जाणार आहोत आणि या संदर्भामध्ये तो सगळ्याच लोकांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार हा निर्णय घेतला जाईल. पहा काय म्हणाले भगीरथ भालके. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आपल्याला पराभवाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. त्यानंतर अनेकांनी संपलोय आता यांचं काय राहिलंय अशा पद्धतीच्या वल्गना त्या ठिकाणी केल्या. त्यानंतर आपण सर्वांनी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी जिद्द, चिकाटी, प्रामाणिक निष्ठा ही दाखवून देऊन त्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्यांनी यात बहुतांश करून ग्रामीण भागातले आपण प्रमुख पदाधिकारी असताना देखील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रभागामध्ये वार्डामध्ये त्या ठिकाणी भागात घराघरामध्ये प्रभागामध्ये जाऊन आपल्याला पडेल ती दिल ती जबाबदारी पार पाडून त्या दरम्यान आपल्यावरती पडेल ती जबाबदारी पार पाडून त्या निवडणुकीमध्ये आताच दादांनी भाऊनी सांगितलेल्या पद्धतीनं त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील आणि आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 11 नगरसेवकांचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महाराष्ट्रातल्या 3 नंबरच्या मताधिक्यानं जवळजवळ 11,000च्या मताधिक्यानं विजयी करण्याची भूमिका इथल्या मायबाप जनतेनं आणि आपल्या सर्वांच्या परिश्रमानं अथक प्रयत्नानं त्या ठिकाणी घडवण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी पार पाडली. आणि जनतेचा आशीर्वाद आपला पाठिंबा पाठबळ असल्यानंतर कुणाच्या वल्गना कुणाच्या भूलथापेला त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी संपत नाही हे दाखवून देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी दाखवून दिली. दादांनी सांगितलेली भूमिका खरी आहे, वस्तुस्थिती आहे. राजकारणात त्या भूमिका राजकीय घडामोडीमुळे होतात, चुकतात, पण त्या पुढे गेल्यानंतर त्या दुरुस्त करावं लागतात. कारण आज जर इथं बघितलं तर मी अनिल दादा आणि दिलीप बापू आमच्या तिघाची मताची जर बेरीज बघितली तर 1,30,000 आहे आणि विजयी उमेदवाराची मताची बेरीज आहे 1,24,000. त्यामुळं आपल्या लोकांनी मतदान करणाऱ्या लोकांनी भरभरून दिलंय. पण मतभेदामुळं मनभेदामुळं ज्या काही घडामोडी झाल्या, चुका झाल्या त्या दुरुस्त करून जोपर्यंत आपण पुढे जाणार नाही, बदल करणार नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी
दुरुस्ती करणार नाही आणि आज दुरुस्ती केल्यानंतर निकालामध्ये आणि आपल्या लोकांना न्याय देता येईल या भूमिकेतून आपण नगरपालिकेला त्या गोष्टी दाखवून दिल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीला त्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवून दिल्या, त्या निकालामधून त्या ठिकाणी आपल्याला बदल बघायला मिळाला.